मित्रांनो, मैदानात आलो आणि ह्या मुलांच्याकडे लक्ष गेलं. बघा त्या मुख्य प्राण्यामधलं आणि त्यांचं प्रेम बघा, जीव बघा किती आहे त्यांचा. ते त्याला गोंजारतायत, त्याच्या कानातली घाण काढून त्याची साफसफाई करतायत, पाणी करतायत. बघा आता शर्यतीला जाण्याची तयारी, जसा एखादा पैलवान तयार करायचा असतो त्याच्या आधीची तयारी ते करत आहेत. मुलं पण आदत आणि वासरू पण आदत. बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला सगळ्यांना. बैलगाडी क्षेत्राचा नाद बघा, मुख्य प्राण्याला किती जीव लावतायत. बघा तालमीतला पट्ट्या कसा तयार करायचा चाललाय. शिस्त बघा वासराची, शिस्तीचा बादशाह म्हणता येईल. लहानपणीच अशी शिस्त लागली. आज या मुलांची मुलाखत घेऊया, कारण या लहान मुलांच्याकडे बघितलं तर भविष्यातील मोठे बैलगाडा मालक आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आपण पाहताय आपल्या सोबत दोन लहान मुलं आहेत आणि ही वासरू बघताय. काय नाव आहे वासराचं? शंकर. 32-11 नंबर टाकलाय त्यांनी. शंकर नाव आहे वासराचं. आपण बघूया नाद त्यांना कसा लागला आणि बैलगाडा मालक झालेत आता. कितवीत आहे आता तुम्ही? सातवीला. हो. आणि तुम्ही? 8वी. आता हे वासरू कुठून घेतलं? म्हणजे घरच्याच गायचे. गाय माझ्या काकाच्या मित्रांनी आणली होती, तर तिला वासरू झाली, त्याला आम्ही पळवलं. आता शाळेला कितवीला? 7वी. मग शाळेला 7वीला आहे. मग ह्यो बैलगाड्याचा नाद कसा लागला? असंच बघून बघून मित्रांचं. माझ्या मित्राकडे एक बैल होता, त्याला बर जायचो मी, तर माझ्या पण डोक्यात आलं म्हणून ते वासरू झालं. ते ह्याला पळवतात आम्ही. हे घरच्याच गायचं आहे ना? हो. आता कुणाला विचारलं की वासरू कसा सांभाळ, त्याचा कसा करायचा? कारण तुम्ही नवीन आहात, लहान आहे आणि वासरू तुम्ही शर्यतीच तयार करताय ना. अजून म्हणजे विचारायचं चालू आहे, तर विचारणार लवकरच. कुठली गावात बैल वगैरे पाळतात का? हो. तर बबल्या चतुर बेटातला आमच्या इथं, परत शंभू, संभा, शंकर पण आहे. आता ही वासरू तुम्ही पाहिलंय, घरची काय बोलतात का? शाळा शिका, असला नाद करू नका बोलतात की, तरी पण नाद लागलाय. मित्रांनो बघा, हा शर्यतीचा नाद सगळ्यांना लागलाय. बायका असतील, महिला किंवा म्हातारी माणसं, सगळ्यांना नाद. आणि आता बघताय तुम्ही मुलाखत चालू आहे. 7वीला आहे मुलगा. आता वासराचा वासरू पाहिलाय, नाद करायचे. आता कसा नाद करणार? यात पैसा लय लागतो या बैलगाडी क्षेत्रात. हो, पैसा लय लागतो. मग कसं काय मॅनेज कसं करणार? मॅनेज आमच्या इथं गोठा आहे, तर तिथं ह्याला बांधायला असतो, तर तिथलंच शेती आहे, तिथलं तोडून रोज त्याला देतो व्हायला. मग कोण त्याचा मालक वगैरे, शेताचा मालक काय बोलते की बाबा वासराला वैरण टाकताय? काकाच आहे म्हणजे. त्याला म्हणून नाही काय बोलत काका. मग काय वाटतंय ह्या नादाविषयी? आता तुम्ही नादात पडलाय, नाही काय पण काय आता वाटत नाही शहाजी कुठेतरी मोठं ऑफिसर बनावं, कलेक्टर किंवा पोलीस, कुठं फौजी, इंजिनियर वाटतंय की, पण ह्या नादात कसं काय? मित्रांनो, हा छोटू पण आहे. छोटू, तू काय सांगशील, कसं काय नादात ह्या? मित्राचं खांड होतं, जाऊन नाद लागला. कुठला बैल आवडतो? मथुर. मथुर 1001 प्रेमी आडवलीकर. मित्रांनो बघा, मथुरचं फॅन आहे ती. आणि ही वासरू त्यांनी आता सांभाळण्याचा प्रयत्न करतात. आणि कसं आता याची तयारी कशी करणार? रोज आता याला राब देतो आम्ही. राब द्यायचा, याला पळवून आणायचा. आता मैदानात काय पुढे घडवलं आता आपल्याला काय माहित नाही ना. आता 4 पायांचा खेळ आहे इथं. कोण कवा पुढे जाईल, कोण कवा मागणं येईल, काय सांगता येत नाही. पण आता कसं आहे पहिया,
बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर पैशाचा सगळा खेळ आहे. पैसा पाहिजे, ह्यात माणूस बळ पाहिजे आणि शाळा पण शिकली पाहिजे. शाळा शिकला तर बैलगाडीचा नाद कधी पण होईल. मग घरचे काय म्हणले नाही ते? म्हणतात रोज, आता पण काय करता, नाद लागला. हा, कुठल्या बैलामुळे नाद लागला की ह्या बैलामुळे बैलगाडीचा नाद लागला? मथुर. मथुरमुळे नाद लागला. मथुरला कुठल्या मैदानात बघितलेला? पुसेगावच्या मैदानात बघितलेला. तेव्हा राहुलबाई भेटले मला, मग त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढले, मग तेव्हापासून नाद लागला. मग आता म्हणलं खाऊन घ्यायचं, पण काय आता घरच्या गाईलाच खाऊन झालं. मग आता काय, आता पुढं ह्यालाच पाय व्हायला. आता आज मैदानात कसं घेऊन आलाय? गाडीतनं घेऊन आलाय का चालत? गाडीतनं. मग गाडीला पैसे वगैरे भाडं कोणी दिलं? दोघांनी निम्म काढलं. परत मित्र आहेत, त्यांनी बी दिलं. बघा मित्रांनो, ह्यो नाद कसा आहे. एवढी लहान मुलं आहेत ती, पैसे दोघांनी काढलं, गाडीला दिलं, गाडी भाडं, वासरू घेऊन आले. आता आज काय फेरा कसा टाकला त्याला? फेरा आता टाकायचा आहे. आता 30व्या गटात टाकायचा आहे फेरा. मग आता पायरा त्याला करंट द्यायचा आहे. कुठला करंट बैल कुठला आहे? देवाळीतला आमच्या इथला, त्या द्यायचा आहे. आता फायनल मध्ये बसलाय तो, त्या द्यायचा आहे. मग कशी त्याची तयारी कशी करताय? आता शर्यतीचं वासरू तयार करायला म्हणल्यावर लय तयारी करायला लागते. त्याच्यात आमल्याच ना त्या दिवसात आता प्रॅक्टिस आहे आमच्याकडून. काय काय प्रॅक्टिस घेता? एक दिवस चालवायचा, तर दुसऱ्या दिवशी छकड्यावर दुसऱ्या बैला झोपायचा. अशा बिनचड्या मारत राहायचं तेवढं. आता कुठल्या खांद्याला तयार करणार? कुठल्या खांदी पळवणार? उजव्या खांदी पळवणार. उजवीच का बाजू? डावीनं पण पळवायचं ना, कारण दोन्ही खांदी जर आता बैल असला भैया तर अडचणी येत नाही त्या. आता उजव्या खांदी जर तुम्ही तयार करणार असला तर कशी तयारी कशी घेणार त्याची? त्याला झोपताना उजव्याला झोपायचा. उजव्याला झोपायचा. काय वाटतंय का त्याकडे बघून पळेल मोठेपणी? पळणार की. का असं वाटतंय त्याकडे बघून की पळेलच? आता रोज पळावतो तेव्हा कळतंयच ना कसा पळतोय. परत आता मैदानात पळवायला आता कळायला थोड्या उशिरात कसं काय काय होणार आहे. आता किती त्याला दूध वगैरे किती पाजता? चारा बिरा काय काय असत? दूध त्याला अनलिमिटेड पाहिजे तेवढं काही तर काढतच नाही त्याच्या आईचं. आणि चारा आहे काकाचा, तेवढे देतो काका. परत खुराक चालू आहे हिंदी केसरीचा, एवढेच. हिंद केसरीचा खुराक पण चालू आहे मित्रांनो. बघा आता ह्या भाईंच्याकडे येतो. नाव काय तुमचं? आता नाव विचारलं नाही तुम्हाला मी. पृथ्वीराज पाटणकर. आणि टोपण नाव मगाशी तुम्हाला कोणतरी हाक मारत होते? बंडा. बंडा म्हणतात मला. आता तिथं मित्रांनो मी इथं बसलो येऊन, त्यातले त्यांचा मित्र होते ते सुट्टी मेकर बंडा. सुट्टी मेकर बंडा काय? मला सुट्टी मेकर बंडा म्हणतात, कारण मी ह्याला सोडतो ना, त्यामुळे मला सुट्टी मेकर बंडाच म्हणतात. मग ही सुट्टी कुठून शिकला? सुट्टी तेच बघून माझ्या मित्राचं वासरू बघून त्याला पण सोडत होती. तुमचा कुठला बैल आवडता? बकासूर. बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातली दोन जी बैल फेमस आहेत, महाराष्ट्रभर घराघरात पोचलेत. एक मथुरचा फॅन आहे आणि एक बकासूरचा फॅन. मग कसं ज्यावेळेस बकासूर आणि मथुर एका सेमीत पाहतात तेव्हा काय असतं दोघांच्यात तुमचं? खुन्नस असते. खुन्नस असते. बघा मित्रांनो, लहान मुलं आहेत ती, पण काय वाटतं मग ती दोन बैल ज्यावेळेस सीमेत एका पाहतात त्यावेळेस काय वाटतं दोघं एकत्र बसलेलं असतं लाईव्ह बघत? मला वाटतं बकासूरच येणार. मला वाटतं मथुरच येणार. मला वाटतं मथुरच येणार. पण बघा मित्रांनो, त्यांची मैत्री पण चांगली आहे. आणि एक भाई आहे, भाई इकडे, ह्यो जाकी, त्यांचा जाकी सगळा घरचा साज आहे. जाकी आहे आणि हाताला बघा तिनं लावून घेतलंय. कसा लागलं? कसं हाताला? कार पडलो गाडीवर, बैलानं पाय दिला. मग बैलानं पाय दिला तरी आज आड्यावर आलाय. नाद नाही सोडायचा.
नाद सोडायचा नाही बघा मित्रांनो. आता ह्या मुलांच्याकडे बघितलं तर मला पण आश्चर्य वाटतंय या. एवढी एवढीची लहान आहेत. तू कितवीत आहे? 6वी. मग आता आई वडील काय म्हणत नाही तुम्ही म्हणतात याच आता घरी गेल्यावर मार बसेल का? हा. बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्राचा नाद कसा आहे. मार बसला तरी चालेल पण नाद केला पाहिजे. म्हणजे मार बसला तरी चालेल पण नाद करणारच. करणार. हा आता ह्या शंकरकडे बघितल्यावर काय वाटतं? जिंकल हा जिंकल वाटतं. जिंकाय पाहिजे असं वाटतं. हो. आता वासराला आज घेऊन आलाय आनंद वाटतोय का? हो. घरी कसं कसं त्याला फिरवता? फाटीत हम्म. फाटे आखल्यात. हम्म. ह्याच्यासाठी छकड पण आणलाय. अजून चाळ तू बन सगळे पवनीला पण नेतो. बिंजोर पण हे करत इथल्या बारक्या बाया. बिनजोड बघा केले त्या बिनजोड किती पर्यंत केली? 30 म्हणजे 30,000. 30,000ची ह्या वासराव. आता किती महिन्याचं वासर आहे? 8. मग 8 महिन्याच्या वासरावर 30,000ची बिनजोड. कोणी पैसे दिले एवढं? घेतलं काय आता विश्वास होता जिंकणार. हा शेवट जिंकला आता मग घरातल्यांना ते दिलं माघारी. मग आता घरातल्यांना माहिती जिंकणार आहे म्हणून घरातले बी जातात. म्हणजे तुमचा विश्वास भरपूर आहे. हो. आता कुठला मोठा झाल्यावर कुठल्या बैलावर पावायची इच्छा आहे? मथुर, बकासूर, कॉकटेन, बलमा. पण आता वायदेशीवर बैल भेटत नाही कुठला मोठा. द्यायची तशी त्यांना माहिती. आपल्यावर पाया लागल्यावर मग त्यांच्यावर पळवायचा. आता वायदी जर दिली तर मग बैलगाडी क्षेत्रात ह्या तुम्ही टिकणार का? हो टिकणार की. कसं काय? आता सगळे जिथं म्हणते ना आता समोर सगळ्या बाद मग कसं काय. म्हणजे नादा पुढे सगळं बाद आहे. हो. बघा मित्रांनो नादा पुढे सगळं बाद आहे. पण आता तुम्ही शाळा शिकला पाहिजे. मेन काय माहितीये का, जर शाळा शिकला मोठं झाला तर तुम्ही वासर अजून घेऊ शकता आणि बैलगाडी क्षेत्र करू शकता. मेन शाळा आहे. शाळा शिकणार का? पण काहीतरी नात पाहिजे ना. मग शाळा वेळात नात करायचा. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा घेऊन यायचं मैदानावर. आणि एखाद्या दिवशी वाटलं तर आपल्याला न्यावंच लागेल. मग शाळा बुडवून जावं लागतात. घरच्यांनी फोन काय सांगायचं काहीतरी काम आहे म्हणून गावाला बिवाला आणि आणायचं मैदानावर. पिकअप काय घरचीच आहे म्हणून आणायचं मैदानावर. आधी बैल होती का घरी? होती की इकली आता घरातल्यांनी. तेव्हा बारक होतो. दुसरी तिसरी ताशीन सारखं त्यांच्याकडे जायचो. अभ्यास नव्हतं करत म्हणून निघून टाकलं. हे विकणार होती पण खूप रडलं म्हणून आम्ही दोघांना ऐकलं. म्हणजे वासरू विकणार होती म्हणून रडला? हो. वासरासमोर झोपलो गाडीतच जाऊन येणार नाही म्हटलं. हे गाडी आम्ही दोघं चाकासमोर झोपलो गाडी न्यायची नाही पुढे. मग घरातल्यांनी उतरवलं वासरू. नाही नेत म्हणले. बघा मित्रांनो वासरू विकलेलं. वासरू विकायचं नाही म्हणून गाडीच्या टायर खाली झोपले. मग घरातल्यानी मारलं असेल? घरातल्यांनी हसुड्यानं वाजलं पण नाच सोडायचा नाही. बैलगाडी क्षेत्राचा नाद काय असेल तर खरंच ह्या मुलांच्या कुठनं शिकलं पाहिजे. ती नादा पुढं सगळं बाद आहे. आता ज्यावेळेस ही वासरू तुम्ही आता घरी शाळेतून येता वासराकडे जाता, मी बघितलं आता मैदानात आल्यावर मी व्हिडिओ करत तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्याला गोंधळत होता. काय करत होता मागाशी? गोंधळत होतो. तेव्हा तो गोंधळला असा शांत बसतो ना म्हणून गोंधळाचा परत आता पळवायचा आहे म्हणून गोंधळ. आता कसा पळतोय मोकळा पळवून दाखवणार का मला? दाखवणार की दाखवणार. आता बैल ज्यावेळेस पळतो ना त्यावेळेस नाव होतं महाराष्ट्रभर. आता ह्यो नाद कशासाठी करताय तुम्ही? नावासाठी करताय का पैशासाठी? नावासाठी. नावासाठी करतोय. पैसा काय आज ना उद्या भेटेल पण नाव हे कधी भेटणार नाही. काय अपेक्षा आहे कुठं आता मोठा झाल्यावर? फक्त ट्रिपल हिंदी केसरी झाला की बस एवढंच. परत मथुर बकासूर यांच्याकडे पाहिला की बस. आता भांडा ड्रायव्हरांच्याकडे होतो. सुट्टी मेकर भांडा सुट्टी मेकर काय सांगचाल तुम्ही? आता कसं नियोजन त्याचं करणार परफेक्ट? काय नाही त्याला आता गाडी मागं पळवणार आता ब्रेक झाल्यानंतर
तेवढं. आता कुणा कुठनं सगळं शिकता कुणा कुठनं की ह्या ह्या मोठ्या लोकांच्या कुठनं आम्ही शिकतो असं करायचं तसं करायचं वासराला असं शिकवायचं. शेजारच्यांच्यात बैल आहेत, ते सांगतात असं असं करायचं. मित्रांनो लिंबगावची ही मुलं आहेत ती आणि शर्यतीचा नाद करते ती. ही वासरू पाहिले शंकर 3211 त्यांना आपण शुभेच्छा देऊया की ही वासरू आहे ना त्यांचं नाव करेल कारण त्यांचं प्रेम भरपूर आहे वासरावर.